नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBET लर्निंगच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की मोबाईलच्या मदतीने HTML, CSS, जावास्क्रिप्टची आपण कशी प्रॅक्टिस करू शकतो. आता आपल्याला मोबाईलच्या मदतीनेच CPP पण आपण कशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो, याचा आपण त्यासाठी कोणता ॲप वापरू शकतो, कोणता कंपायलर वापरू शकतो, तर हे आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला सिम्पली प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन CPP कंपायलर नावाचा एक ॲप मिळेल, तो ॲप तुम्ही डाउनलोड करायचा आहे. हा इथे 1 नंबरलाच ऑप्शन येतोय बघा, या ठिकाणी तो इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल करून सिम्पली ओपन करायचा. आता CPP कंपायलरवरती जायचं आणि आपल्याला ॲक्च्युअल कोडिंग करायचं. आता ह्या सेटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो कंपायलर मोड. या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला कंपायलर मोड C घ्यायचा आहे. आता हा Cचा एक प्रोग्राम आहे हॅलो वर्ल्डचा, तो आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम रन केलेला आहे. बघा ह्या पद्धतीने हॅलो वर्ल्डचं आउटपुट येईल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे सेटिंग. तुम्हाला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आणि फक्त कंपायलर मोड आहे तो कंपायलर मोड चेंज करायचा. इथं सेटिंगमध्ये अगोदर C घेतलेला होता, आपल्याला फक्त CPP वापरायचा आहे आणि हा CPP कंपायलर मोड वापरल्यानंतर जस्ट आपल्याला काय करायचं आहे, कंपायलिंग करून CPPचा हॅलो वर्ल्डचा आपण प्रोग्राम रन केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही खूप छान पद्धतीने C आणि CPPची प्रॅक्टिस करू शकता, तेही मोबाईलच्या मदतीने. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही या कंपायलरचा नक्कीच वापर कराल आणि तुम्ही C आणि CPP मध्ये सुद्धा एक्सपर्ट व्हाल. धन्यवाद मित्रांनो.